नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शनिवार. तर शनिवारी आहे जया एकादशी. तर एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा सतत गरिबी येत असेल, तर आपली कोणती एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल किंवा इतरांसोबत वादविवाद होत असतील किंवा शत्रू पण तुमच्यासमोर लोटांगण घालेल. फक्त सकाळीच आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तो दिवा कुठे लावायचा आहे त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता एकादशीचा मुहूर्त आहे माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होणार आहे. तर ही जी तारीख आहे म्हणजे ही तिथी आहे 8 फेब्रुवारी रोजी रात्री 8:15 राहील. म्हणजेच की एकादशीचा उपवास आपल्याला 8 फेब्रुवारी म्हणजेच की शनिवारी एकादशीचा उपवास आपल्याला करायचा आहे. आता जरी तुम्ही उपवास नाही केला तरी पण तुम्ही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता. त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे नाही. उपवास न करता पण तुम्ही हा दिवा एक लावू शकता. तर आपल्याला आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यासाठी किंवा घरातील गरिबी नष्ट होण्यासाठी किंवा सतत घरामध्ये अडचणी येत असतील तर त्या दिवशी आपल्याला तुळशी मातेची पण सेवा करायची आहे. कारण एकादशीचं हे प्रत्येक महिन्यात ज्या एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं वेगवेगळं महत्त्व असतं आहे. त्याचप्रमाणे ही जी एकादशी आहे जया एकादशी, ह्या एकादशीचं पण महत्त्व आहे. कारण की आपण एकादशीच्या दिवशी उपवास वगैरे केलात किंवा भगवान विष्णूंची सेवा किंवा माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर काय होतं की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूतपिशाच नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते. जया एकादशीला आपण आश्रित जगांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. त्यामुळे मग या एकादशीचं जर आपण व्रत केलं आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो. म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला एकादशीचा उपवास करायचा आहे आणि काही सेवा पण करायच्या आहेत. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा पण आशीर्वाद आपल्यावरती राहण्यासाठी आपल्याला तुळशी मातेची पण पूजा करायची आहे आणि तुळशी मातेजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. म्हणजेच काय होतं की यामुळे आपल्याला सगळ्या देवांचा तरी आपल्याला भगवान विष्णूंचा तरी आपल्याला आशीर्वाद मिळतोच. त्याचप्रमाणे आपल्याकडून ज्या नकळत पाप झाले असेल तर त्या पापांपासून पण मुक्ती मिळते. आपण मुद्दाम काही गोष्टी केल्या तर त्यापासून मुक्ती मिळत नाही. आपल्याकडून नकळत चुका झाल्या तर त्या पापांपासूनच आपल्याला मुक्ती मिळते. तर जया एकादशीला म्हणजेच की शनिवारी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा केली जाते. लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पुढं तुपाचा दिवा लावला जातो. लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्र पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या जीवनामध्ये प्रगती होण्यास मदत होते. त्यामुळे मग आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. ज्यावेळेस आपल्या घरातील सकाळची कामं आवरतील म्हणजेच की साफसफाई वगैरे करून झाल्यानंतर सकाळी काय करायचं आहे, आपण एकादशीच्या दिवशी पण उंबरठ्याला हळदीचं लेपन करतोच. पण हळदीचं लेपन केल्यानंतर काय करायचं आहे, उंबरठ्यावरती स्वास्तिक काढायचं आहे. तर स्वास्तिक कुंकवाने काढायचं आहे आणि माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. त्या पावलांमध्ये तुम्ही हळदी कुंकू भरू शकता किंवा मग रंग भरू शकता. लाल आणि पिवळ्या रंगाचं म्हणजे हळद आणि कुंकू अशा पद्धतीचं. आणि जर तुमच्या इथे जर माता लक्ष्मीचे पावलं असतील उंबरठ्यावरती, बऱ्याच ठिकाणी स्टिकर वगैरे लावलेले असतात, तरी पण तुम्ही मग उंबरठ्यावरती आवर्जून काढायची आहेत रांगोळी. आणि ज्यावेळेस तुमच्या घराचा मेन दरवाजा आहे तिथे काय करायचं आहे की शुभ लाभ काढायचा आहे आणि एक स्वास्तिक काढायचं आहे. ते कुंकवाने काढायचं आहे. जरी तुमच्याकडे दरवाजावरती जरी शुभ लाभचे स्टिकर असले तरी पण आजच्या दिवशी आपल्याला कुंकवाने शुभ लाभ काढायचा आहे. यामुळे काय होते की कोणतेही घरातील तुमची शुभ कार्य होत नसतील तर घरामध्ये शुभ कार्य होतात. किंवा इतरांसोबत जर सतत वादविवाद होत असतील, जर शत्रू निर्माण झाले असतील तर त्या शत्रूंसोबत पण तुमचं वाईट विचार जे आहेत तर ते विचार निघून जातात. यामुळे मग आपल्याला आजच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आता तुळस ही भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय असते. त्यामुळे मग जे आपले जगाचे स्वामी आहेत श्री हरी विष्णू यांना अत्यंत प्रिय ही तुळस आहे. तर एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना आपण जे पण काही नैवेद्य ठेवतो तर त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र अर्पण करतो. पण आता हे जे तुळशीपत्र आपण अर्पण करतो तर हे एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये आणि मग तुळशी मातेला चुकूनही पाणी अर्पण करू नये.
कारण की काय होतं की एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचा उपवास असतो. मग आपण जर तुळशी मातेला पाणी वगैरे घातलं तर माता लक्ष्मीचा उपवास मोडतो. म्हणून मग आपल्याला आजच्या दिवशी तुळशी मातेचे तुळशीपत्र म्हणजे तुळशी पाने तोडू नये आणि तुळशी मातेला जल पण अर्पण करू नये. त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी मग करू शकता. मग ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंना अर्पण करणार आहोत पान, तर आदल्या दिवशी तोडायचं आहे. आणि मग आपल्याला जो दिवा लावायचा आहे, तर हा दिवा मग सकाळी दिवा लावायचा आहे आपल्याला. तर तो दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळ. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, या दिवशी म्हणजेच की आजच्या दिवशी तुळशीजवळ आपण तुपाचा दिवा लावणार आहोत. तर जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं वगैरे तूप असेल तरी पण चालेल. पण नसेल तुमच्याकडे कोणतंच तूप तर मग तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घेऊन पण तुम्ही दिवा लावू शकता. त्यासाठी काय करायचे आहे आपल्याला, एक स्वच्छ पंती घ्यायची आहे. आता पंती ती काळवंडलेली वगैरे घ्यायची नाही, चांगली घ्यायची आहे. त्यामध्ये 2 दुहेरी वात लावायची आहे. आणि मग दुहेरी वात लावल्यानंतर तुळशी मातेला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. आणि जर तुमच्याकडे तुळशी वृंदावनाच्या तिथे जागा असेल तर मग रांगोळी वगैरे काढायची आहे. रांगोळीमध्ये रंग वगैरे भरायचे आहेत किंवा हळदी कुंकू पण तुम्ही टाकू शकता. आणि मग जो दिवा लावणार आहे, एक प्लेट घ्यायचा आहे. त्या प्लेटावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यावरती थोड्याशा अक्षदा ठेवायचे आहेत. आणि मग दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये फूल असलेल्या 2 लवंग टाकायच्या आहे आणि हिरव्या रंगाची 1 वेलची टाकायची आहे. आणि तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी किंवा गरिबी नष्ट होण्यासाठी, ज्या पण काय तुमच्या अडचणी असतील त्याबद्दल मग तुळशी मातेपुढं प्रार्थना करायची आहे. आणि मग थोडा वेळ तिथे बसायचं आहे. तिथे बसत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग तुम्ही तुळशी मातेला फेऱ्या घालायच्या आहेत, म्हणजेच की प्रदक्षिणा घालायच्या आहेत. 11 किंवा 21 तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. जर तुम्हाला तुळशी मातेच्या तिथे प्रदक्षिणा घालणं शक्य होत नसेल तर तुम्ही स्वतःभोवतीच मग 11 किंवा 21 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी आपल्याला तुळशी मातेला लाल रंगाचा म्हणजेच की कलवाचा धागा म्हणतात, तो धागा मग बांधायचा आहे. आणि जे पण काय तुम्ही नैवेद्य बनवलं असेल ते नैवेद्य तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. आणि तो जो दिवा आहे तर तो दिवा मग दिवसभर तिथेच ठेवायचा आहे. जर तो दिवा विझणार नाही याची मग काळजी घ्यायची आहे. तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय महिला करू शकते घरातील. घरामध्ये सुतक असेल तर मग घरातील कोणत्याच व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस मग पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्या एकादशीला पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता. तर हा उपाय केल्यामुळे काय होते की आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य येत असेल तर दारिद्र्य नष्ट होते, गरिबी संपते. इतरांसोबत म्हणजेच की शत्रू निर्माण झाले असतील तर त्या शत्रू पण आपल्यापासून मग दूर होतात आणि मित्रता तयार होते. त्यामुळे मग हा उपाय आवर्जून करायचा आहे. आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. धन्यवाद.